ती मोबाईल बनवणारी कंपनी पण इनबिल्ड करून देते. तसं या गोष्टी तुम्हाला इनबिल्ड कराव्या लागतील. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज. आदित्य आणि विनय. पहिले षटक आता तर अमर ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता, कट करायचा होता. जोपर्यंत गली क्षेत्रातला क्षेत्ररक्षक जाईल फील्ड करेल एक धाव या चेंडूवरती पूर्ण. धावफलकाला झाली सुरुवात. मागच्या 2-3 सामने पाहिले तर मी जसा मागच्या सामन्यामध्ये उल्लेख केला होता आम्ही की एक तर 50च्या वर धावफलक उभारा तर तुम्हाला संधी आहे, अन्यथा स्कोरबोर्ड कमी असेल तर पहिल्या षटकापर्यंत जर टिचून मारा नाही झाला तर धावांचा पाठलाग होतोय. कालपासून सुरू झालेला हा क्रिकेटचा आपण प्रवास पाहतोय, क्रिकेटचा हा महासंग्राम जो आपण अनुभवतोय या मैदानावरती. फुलटॉस बॉल आहे, कमरेच्या वर आहे, पंचाचा हे का थोडासा समांतर आहे. नो भीमर बॉल आणि त्यावरती ठोकलाय हा षटकार. लॉंग लेग सीमारेषा पार चेंडूला पाठवले 6 धावा. या 6 धावांनी धावफलकामध्ये होईल वाढ. स्कोर जाऊन पोहोचेल तो 8 वरती. घनश्याम आमच्या जोडीनं जॉईन होतील कॉमेंट्री बॉक्स मध्ये. हा कुटप्याचा चेंडू होता, इथे प्रहार केला होता, डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना स्कोर थांबलाय 8 वरती. अमर हे षटक हाताळतोय. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना सुरुवात चांगली झाली, धमाका झाला. एक सिक्सर आपण लॉंग लेग सीमारेषा पार पाहिलाय. क्रॉस बॅटर फटका खेळायचा होता, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक फील्ड करतोय. फिल्डिंग चांगली आहे, फिल्डिंग चांगली आहे. एकच धाव या चेंडूवरती पूर्ण. एका धावेने धावफलक पुढे जाईल, स्कोर जाऊन पोहोचेल तो 9 वरती. श्याम आमच्या जोडीनं जॉईन होतील. हा महत्वाचा मॅच आहे, दुसऱ्या फेरीचा शेवटचा मॅच सुरू आहे जिथे पणाळी ब आणि खारी या दोन संघामधला हा घमासान. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण सध्या बघतोय प्रयत्न करावे लागतील मैदानाच्या आतमध्ये, कारण कुणबी चषकामध्ये तुम्हाला या स्पर्धेचं टायटल जिंकायचं असेल तर या मॅच मध्ये मेहनत करावी लागेल दोन्ही संघाला, आणि ज्याची मेहनत अपुरी होईल ना त्या संघाला या मैदानाचा ताबा सोडावा लागेल. पाहायचं आहे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सज्ज. कट केला चेंडू चाललाय कव्हर्सला, क्षेत्ररक्षक आहे सध्या बघतोय आपण, पाठलाग करतील. पाठलाग करत असताना रेस जिंकलाय चेंडूने, चेंडू गेलाय सीमारेखा पार, पॉइंटच्या दिशेने आलाय दमदार चौकार. चेंडू होता, कट करण्याचा प्रयत्न, पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाला चकून चेंडू पॉइंट लाईनच्या बाहेर गेलाय. जसं तुम्ही उल्लेख केला मेहनत पूर्ण करावी लागेल, पूरी भाई मेहनत पूरी करोगे ना तो आपकी मनोकामना भी पूरी होगी. या ट्रॉफीला जिंकण्याचं जे स्वप्न घेऊन तुम्ही या मैदानावरती आलात ना त्या स्वप्न पूर्ण देखील होऊ शकेल. मेहनतीमध्ये काही कमी पडून देऊ नका, मेहनत पूर्ण करायची आहे. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, त्यांना टिपला झेल, फलंदाज सरला फेल, फलंदाज बाद. प्रेक्षक मान्यवरांचं करूया आपण या कुणबी चषकामध्ये सहर्ष स्वागत आहे. आणि जसा तुम्ही उल्लेख केला होता की मेहनत पूर्ण करायची, आणि कालचा पहिला दिवस जसा पार काढला होता त्यावेळेला काही कॅल्क्युलेशन काही रणनीती बनल्या गेल्या होत्या. म्हणजे रात्रीच्या वेळेला ना प्रत्येक टीमचा जो व्हॉट्सअप ग्रुप होता ना तो ऍक्टिव्ह झाला होता की उद्या काय करायचंय, कोणाशी कसं टॅकल करायचंय, कोणाला कसं खेळवायचंय, कोणाशी कशी रणनीती आखायची आहे, या सर्व गोष्टी होत्या. या सर्व गोष्टी होत्या. तो व्हॉट्सअप ग्रुप ऍक्टिव्ह आला होता, तिथे प्लॅनिंग बनले, रणनीती बनले. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा आहे धावफलकावरती 13 धावा धावफलकावरती येत असताना एक पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. हलकीशी धुवून आणि येऊया मॅचच्या दिशेनं.
दुपारच्या सत्रामध्ये सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशनच्या वतीने कुणबी चषक 2026 क्रिकेटचा हा महासंग्राम आपण नारंगीच्या मैदानावरती आपण सध्या बघतोय. आणि सध्या जर आपण बघितलं गेलं तर डीबीएनच्या माध्यमातून जे घर बसल्या जे प्रेक्षक आपण स्मार्ट टीव्ही वरती बसलेले जाणारे जे प्रेक्षकांचेही पुन्हा एकदा मनापासून आभार. कुणबी चषकामध्ये तेही या मॅचचा आनंद घेत असतील तर त्यांचे पुन्हा एकदा आभार मानतोय. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. प्रथम बॅटिंग करत असताना सध्या आपण जर बघितलं गेलं तर खारीचा संघ सध्या चांगल्या स्थितीमध्ये आहे, कारण पहिल्या षटकामध्ये 13 धावा करत असताना पाहायला भेटला जातोय. हॅलो. अरे इकडे होता मोबाईल फटका खेळण्याचा प्रयत्न सध्या बघतोय, बॅटच्या आतल्या कडेला लागलाय, त्यानंतर शरीरावरती हा चेंडू आदळला गेलाय. एक धाव येईल या चेंडूवरती. पहिल्या चेंडूचा हॅलो सध्या जरी आपण बघितलं गेलं तर गोलंदाज प्लीज गोलंदाज नाव सांगा. बॉलर नेम चला याच करता म्हटलं होतं की बाबा एक खेळाडू तुमच्या येऊ द्या. आपला क्षेत्ररक्षक आहेत, विनंती असेल गोलंदाज नेम प्रशांत. प्रशांत आहे बॉलिंग मार्क वरती आणि पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा दाबलकावरती होते त्या 13. पुन्हा एकदा मॅचला होतेस समोरच्या दिशेने चेंडू खेळलाय. पहिल्या चेंडूवरती सिंगल, त्यानंतर आलेला हा फटका. थोडासा वेळ घेतला टाइम घेतला. डायरेक्ट हिट होणार होता, पंचाने सांगितलं डायरेक्ट हिट होणार होता, पण तुम्ही अगदी हात देखील तुमचे ते मध्ये आले, स्टंपच्या समोर आले. या 2 धावांनी धावफलक 16 वरती जाऊन पोहोचलाय. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. यानंतर एक रेस अजूनही होईल, पण त्यानंतर खऱ्या अर्थानं आता ही शर्यत थोडीशी कठीण होईल, कारण पहिल्या फेरीचा सामने संपल्यात, दुसऱ्याचे संपल्यात आणि तिसऱ्या फेरीच्या सामन्याला यानंतर सुरुवात होईल. मैदानाच्या आतमध्ये प्रशांत गोलंदाजी मार्क वरती सज्ज होईल. फटका खेळण्याचा प्रयत्न लॉंगॉनला सध्या आपण बघतोय. डीपोरचा क्षेत्ररक्षक आलाय, चांगलं क्षेत्ररक्षण होईल, फेकी झालंय, पण आता जर विचार केला तर ॲक्युरेसी झाले, तिथून कलेक्शन ही चांगलं झाले गोलंदाजीच्या मार्फत, त्यामुळे या चेंडूवरती एक धाव येते. एका धावेने धावसंख्या पलकावरती लागली जाते. खारीचा संघ पोहोचलाय, तो म्हणजे 17 वरती. 3 चेंडूचा खेळ सध्या आपण बघतोय, ज्याच्या नावावरती पहिली मॅन ऑफ द मॅच प्रशांत च्या नावावरती होती, कालच्या दिवसामध्ये आपण बघितली होती. तोच गोलंदाज सध्या गोलंदाजी मार्क वरती. फटका केलाय, उंच गेलाय, हवेच्या झोतावरती चेंडू चाललाय, सीमारेखा पार, लॉंगनला आलाय कुणबी चषक षटकार. नक्कीच जसं तुम्ही उल्लेख केला, हवे के 7-7 धावा धावफलकावरती 23, हवा के 7-7 गटाके संग हा षटकार. च्या बाहेरचा चेंडू त्यावरता प्रहार, चेंडू सीमारेषा पार, षटकार. आता आडव्या बॅटनं याच्या अगोदर तुम्ही चांगला फटका खेळला. हा थोडासा आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न झालाय. दुसऱ्या ओव्हरचा खेळ, दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. सध्या धावफलकावरती नजर टाकली तर स्कोर थांबलेला आहे तो 23. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक, पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज प्रशांत. चांगला चेंडू हाताळावा लागेल. इथून अपेक्षा असतील खारीची की बॅटिंग करणारा फलंदाज जर आपण बघितलं गेलं तर विनय आहे, आणि विनयच्या बॅटमधून हा मोठा फटका येईल का? मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, पण डॉट बॉलची सांगता झालंय. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. सध्या पलकावरती खारीचा संघ पोहोचलाय. 1 गडी बाद, 23 धावा. येणारे 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तोपर्यंत जाऊया डीजे कडे, ऐकू एक सुमधुर संगीत. मंडणगडची आन बान शान, कुणबी चषकाचा हा तरार जो आपण अनुभवतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती येत्या 23. शेवटचं षटक, शेवटची ओव्हर. कोटा पैदा चेंडू होता, पुन्हा एकदा पुलचा प्रहार केला. चेंडू चाला मिड विकेटच्या रिझमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत पोहोचल्यात. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा.
2 धावा देखील जलद गतीनं पूर्ण केल्यात. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि तिसऱ्या षटकामधील पहिल्या चेंडूवरती 2 धावा. आता गोलंदाजी मार्कवरती रोशन आले, पण या स्पर्धेमध्ये जर राहायचं असेल, पहिल्या इनिंग मध्ये धावा थांबवायचं असेल, तर मग तुम्हाला रोशन बनावं लागेल. तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. या 2 धावांनी धावफलक फुलटॉस बॉल पुन्हा एकदा समोर खेळाय. वाईट लॉंग आउट क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू परत पोहोचला. थ्रो येईल तोपर्यंत 2 धावा. पुन्हा एकदा 2 धावा. 2 धावांनी धावफलक पुढे चाललाय 27-27. चला विनंती असेल किल्ला वरचेवाडी आणि त्यानंतर पन्हाळी या 2 संघांना विनंती असेल आपण टॉसच्या दिशेने या. किल्ला वरचीवाडी आणि पन्हाळी संघ आपल्याला विनंती असेल कर्णधार आपण या. आपला केला जाईल टॉस. असं अ गटामधला तिसऱ्या फेरीचा सामना असणार आहे. अ गटामधील तिसऱ्या फेरीचा हा सामना 2 संघांदरम्यान असणार आहे, जिथे धामणीचा संघ जो रेस जिंकले होते तो थोडासा पुढे गेलाय. धामणी अजून एक फटका बॅटच्या मधोमध अजूनही येत नाहीत. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. वेगाने चेंडूवरती पोहोचतील. थ्रो येईल. आता तिसरी धाव घ्यावी न घ्यावी. तिसरी धाव घेताना फलंदाज झालाय बाद. फलंदाज धाव बाद. स्ट्राईक वरती आपण जर बघितलं गेलं तर फलंदाज विनय आहे. त्याच्या बॅट मधून 2 मोठे फटके आलेत. अपेक्षा आहे आता या 3 चेंडूवरती किमान 2 मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे खारी संघाच्या. सध्या आपण बघितलं गेलं तर डगआउट्स मध्ये जो संघ बसलाय त्या खारी संघाला अपेक्षा आहेत या 3 चेंडूवरती किमान 2 मोठे फटके आले तर नक्कीच एक चांगली टोटल पाहायला भेटेल. रोशन आलेत. रोशनने आतापर्यंत 6 धावा खर्च केल्यात. एक गडी बाद केलाय धावचीच्या रूपामध्ये. हे 3 चेंडू रोशनलाही चांगले हातावे लागतील. फुलटॉस उंच गेलाय, लांब गेला नाही. डिस्टन्स कमी आहे. क्षेत्ररक्षकाला झेल टिपलाय. फलंदाज बॅक टू डगआउट गॉन. पन्हाळी आणि किल्ला वरचीवाडी दोन्ही संघ कर्णधार आपण या. विनंती असेल आपण टॉसच्या दिशेने या. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर विकी सध्या आपण बघतोय. विकी दाखल झाले. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. रोशनने आतापर्यंत 4 चेंडूवरती 6 धावा खर्च केल्यात, पण महत्वाचे 2 खेळाडू बाद केलेत. पुन्हा एकदा रोशन सज्ज होईल गोलंदाजी मार्क वरती. फटका केलाय, समोर केलाय, वी मध्ये केलाय. चेंडू चाललाय 1 बाउन्स ओव्हर द रो. सीमारेखा पार. चौकार. रन झाल्या नव्हत्या. सध्या या ओव्हरमध्ये थोडासा रन येतात. विकेट देखील आल्यात. सध्या स्कोर वरती नजर टाकूया. 33 धावा धावफलकावरती येत असताना शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. कुणबी चषक 2026 आपण पाहत आहेत. शेवटचं षटक सुरू आहे. फुल टॉस बॉल स्वीप करायचा होता. चेंडू लागला नाही. चेंडू झाला फायनल रिझम मध्ये. जोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचतील. एक धावे चेंडूवरती पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. त्यावेळेला धावाच्या स्वरूपात फलंदाज झालाय बाद. अजून एक फलंदाज जातोय माघारी. वरचेवाडी आणि पन्हाळी यामध्ये होईल टॉस. पन्हाळी की किल्ला वरचेवाडी. पन्हाळी संघाने टॉस जिंकला आणि
आपण अजून एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं पाहणार आहोत. मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशन कुणबी चषक 2026 क्रिकेटचा महासंग्राम पाहतात. त्यामुळे त्याच वेळेला पाहिलं तर भामगर ग्रामस्थ मंडळ हे देखील उपस्थित झाले. त्यांचाही सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं केला जाईल. आपल्याला विनंती राहील भामगर ग्रामस्थ मंडळ आपल्याला विनंती आहे आपण या आपलाही सन्मान या मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशनच्या वतीनं हा सन्मान केला जाणार आहे. कारण आज अगदी वेळात काढून आपण देखील दाखल झाल्यात. आपल्या येण्यानं या कुणबी चषकाचा प्रत्येक जो सभासद आहेत आणि प्रत्येकाचा उत्साह देखील वाढलाय. आणि या स्पर्धेसाठी भामकर ग्रामस्थ मंडळाची अगदी मोठी आर्थिक मदत आर्थिक सहाय्य त्यांचं आलंय आणि त्यांचा सन्मान एकदा टाळ्यांचा गजर होईल. भामकर ग्रामस्थ मंडळासाठी टाळ्यांचा गजर टाळ्यांचा आवाज येईल आणि हा सन्मान माईची उबदार अशी शाल आणि त्यानंतर पुष्पगुच्छप्रमाणे आपण कायम असं टवटवीत राहावं. आणि या स्पर्धेची गोड आठवण अगदी स्वामी समर्थांचा आपण फोटो बघतोय. अशक्य ते शक्य करतील स्वामी आणि तुमच्यामुळे कदाचित हे शक्य होऊ शकलं. तुमची ती आर्थिक मदत लावले त्याच्याने हा कुणबी चषकाचा इतका मोठा डोलारा सांभाळणं शक्य झालेत. म्हणून हा सन्मान आपला केला जातोय. धन्यवाद. आज महत्वाचा वेळ आपण देखील दिलाय त्याबद्दल आपला मनापासून आभार आहे. धन्यवाद. अजून काही शुभ सन्मान आहेत आपण थोड्या वेळाने आपण तेही करणार आहोत. मॅच ही महत्वाची आहेत. 34 धावा झाल्यात आणि 35 धावा करायची आहेत. श्याम आमच्या जोडीने आहेत. खारी संघाने केले 34 पणाली ब संघाला करायचे आहेत 35. आता 35चे दोन अर्थ आहेत. एकदा शाळेतली मुलं आहेत त्यांना 35 मार्क महत्वाचे आहेत आणि 35 कोणाच्या पसंतीस पडते ते बघणं देखील इंटरेस्टिंग ठरणार आहेत. 35 धावांचा पाठलाग पण हीच धावफलक असं झालं ना खारी टीमला वाटले आम्हाला पाहिजे तेवढे धावा बनवल्यात खारी टीमला वाटते आणि पणाली बला वाटते बाबा आपण 40च्या आत रोखल्यात. दोन्ही टीम खुश आहेत की अपेक्षासारखी कामगिरी केली. सलामी जोडी मैदानावरती सज्ज झालेत. एका बाजूला प्रशांत दुसऱ्या बाजूला अमर आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी बंटी. पहिलं षटक हाताळण्यासाठी बंटी आलेत. रोखण्याचं काम केलं जाईल का की सध्या दोन बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये या 35 धावसंख्येपर्यंत पोहोचण्यासाठी दमखम लावेल का. दमखम लावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये कुणबी चषक 2026 क्रिकेटचा महासंग्राम नारंगीच्या मैदानावरती रंगलाय. बंटी सज्ज. पहिला चेंडू लेग स्टंपच्या बाहेर पाठलाग सध्या सुरू झालाय पण चेंडू नाही थांबणार. चेंडू गेलाय डीप फाईन लेगला सीमारेखा पार चौकार. थँक्यू. आणि उदाहरण फक्त दर्याला आलं नाहीये या कुणबी चषकाला देखील प्रशांतच्या बॅटमधून चांगला फटका आपण बघतोय. जबाबदारीने घेतले. कालच्या दिवसामध्ये जेव्हा मॅन ऑफ द मॅचची त्यांना ट्रॉफी दिली गेली तेव्हाही त्यांनी म्हटलं होतं की जबाबदारी घेणं गरजेचं आहे. या कुणबी चषकाची आम्ही सातत्याने वर्षभर वाट बघतो पण आज तो खेळ खेळावा लागेल. समोर केलाय डाऊन द ग्राउंड वी मध्ये केलाय. चेंडू आलाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. सध्या आपण बघतोय पंचांचा इशारा आलाय. चौकार. 4 धावा. 4 आला आणि व्ही मध्ये खेळणं त्याला कारण होतं. व्ही फॉर विक्ट्री व्ही फॉर विनिंग्स मला फटका खेळलाय. व्ही मध्ये खेळणं लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून अगदी जसं म्हणूया ना मैदानावरती घास आहे पण भाई घास को आग लगाती हुई गेंद गई है. अगदी गवताला आग लावून जाणारा हा फटका खेळलाय. चौकार. मॅच मध्ये अजून पाहिलंय सुरुवात धमाकेदार झाले. वार तिथून झालाय. हल्ला त्या बाजूने झालाय. ते चेंडू आता अपील झालाय पण पंच सांगता थोडंसं इम्पॅक्ट बाहेर आहे. उजव्या शीच्या बाहेर आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. पायावरती चेंडू लागला होता. पहिल्यावरती 4 दुसऱ्यावरती 4 तिसऱ्यावरती सिंगल. 3 चेंडूचा खेळ झालाय. धावा धावफलकावरती 9. आणि ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केलाय की व्ही फॉर विक्ट्री
आणि तो सध्या आपण फटका बघितला गेलाय, पण डबल व्ही आणायला लागेल तर तो विनिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला भेटेल. ही टुर्नामेंट जिंकताना हा संघ पाहायला भेटेल. फुल टॉस बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेग सीमारेषा पार चेंडूला पाठवले. आक्रमक सुरुवात, आता दुधारी तलवार आहे. दोन्ही बाजूला आक्रमण केलं जात आहे, दोन्ही बाजूने अटॅक केला जात आहे. पहिला प्रशांतला पाहिलं, आता अमर आहे. अमर नाही भैया, हॅमर आहे. दॅट्स अ हॅमरिंग स्ट्रोक. नाव त्याचं अमर आहे, पण दॅट्स अ हॅमरिंग स्ट्रोक. फटका बॉल लाईनच्या बाहेर, षटकार. षटकार आलाय. अमरने आपले इरादे स्पष्ट केले. सध्या धावसंख्या फलकावरती लागली जाते. पहिलं षटक मार्गस्थ आहे. संघ पोचलाय 15 वरती. फटका गेलाय ऑन साइडला, मिड विकेटला. पुन्हा एकदा चेंडूच गेलाय सीमा रेखा पार, षटकार. बाबा अमर नाही, दॅट्स अ हॅमर. हॅमरिंग आणि समोरच्याला अगदी अगदी जो दबाव टाकला ना, प्रेशर, षटकारनं त्या षटकारनं समोरच्या वरती केलेला हल्ला. आणि फक्त चेंडूवरचा हल्ला नाहीये भाई, गेंद पे हल्ला नाहीये, एक गेंदबाज के दिमाग पे हमला आहे. मागच्या 2 चेंडूवरती 2 षटकार. नक्कीच खूप छान पद्धतीची बॅटिंग आहे. आणि म्हणजे अजून एक बऱ्याचशा गोष्टी आहेत की दोन्ही सख्खे भाऊ आहेत, त्यामुळे जबाबदारी आपल्या गावाची, आपल्या संघाची घेतलंय खांद्यावरती. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आता षटकार आल्यानं थोडंसं सेन्सिबल खेळणं तितकंच गरजेचं आहे. प्रशांतने नॉनस्ट्राईक एंडवरनं सांगितलं की बाबा थांब, सध्या मोठ्या फटक्यांसाठी नाही जाऊ नका. पण ह्या चेंडूवरती यश आले गोलंदाज बंटीला. षटकाची झाले समाप्ती. धावसंख्या फलकावरती लागली जाते ती म्हणजे 21 धावा. 21 धावा धावफलकावरती 35 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि जसं एक चांगला उल्लेख तुम्ही देखील केला, प्रशांत आणि अमर 2 बंधूंची जोडी आहे. पण भाई दोनों तरफ तबाही, दोनों तरफ तबाही, तसा खेळ आहे भाई. एक चित्रपट, पिंजरावी चित्रपट आला होता, त्याच्यामध्ये नक्कीच एक गाणं होतं, जसा बोलत ना ते आपण घेणार आहोत. पण थोडंसं मॅच थोडंसं पुढे जाऊया, पुन्हा एकदा आपण येणार आहोत. 12 बॉलचा खेळ आहे आणि 12 मध्ये आता करायचे 14 धावा. 12 मध्ये 14. पहिल्याच ओव्हरमध्ये अगदी मॅचची जो हवा होती, प्रेशर होती, तो प्रेशर रिलीज करणारा खेळ केलाय. आता क्रमांक 2चं षटक हाताळण्यासाठी आदित्य गोलंदाजी मार्क वरती आलाय. काही कानी सांगितलं होतं याला आधी आणणं गरजेचं होतं, अगोदर आणणं गरजेचं होतं. आदित्य आलाय, बघूया आदित्य आपली कमाल धमाल या मॅच मध्ये करेल का. कारण विकेट, जसा तुम्ही 20चा उल्लेख केला होता, तो 20चा उल्लेख तुम्ही केला होता, तो 2 वीला केलं तर डब्ल्यू येईल. पण एक चित्रपट आला होता धमाल, त्या धमाल चित्रपटामध्ये डब्ल्यू शोधायचा होता. अख्खा चित्रपट संपला पण डब्ल्यू नव्हता सापडला. तितका वेळ गेला तर मॅच बंद जाईल. तितका वेळ नाही गेला पाहिजे. डब्ल्यू लवकर शोधावा लागणार, विकेट लवकर पाहिजे. नक्कीच विकेटची आवश्यकता आहे सध्या. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला आपण इथून पारितोषिक आले प्रशांतसाठी. या चेंडूवरती जर आपण प्रशांतसाठी संधी आली की षटकार जर प्रशांतच्या बॅटमधून आला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज ओमकार शिगवण यांच्याकडनं दिलं जाईल. आता ते सध्या नॉन स्ट्राईक एंडवरती आहेत. पण समोर पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूवर संपर्क होत नाही. मॅच पुन्हा एकदा रंगतदार स्थितीमध्ये जातोय. सध्या 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी अजूनही जर विचार केला तर 13 धावीची आवश्यकता आहे. 13 धावांची आवश्यकता आहे. म्हणून म्हटलं ना, या गोलंदाजाला आधी आणणं गरजेचं होतं. नाव त्याचं आधी आहे, आदित्य. याला आधी आणायचं होतं, याला थोडस लवकर आणायचं होतं. पण आदित्य सांगतोय थेट आलोय, लेटेस्ट आलोय आणि मॅच मध्ये कमाल करण्यासाठी आलोय, मॅच मध्ये टर्न आणण्यासाठी आलोय. पहिल्या 3 बॉलवरती 2 धावा आल्यात, 1 विकेट, एक क्षण पुरेसा आहे या मॅचला टर्न करण्यासाठी. 9 मध्ये करायचे ते 12. नक्कीच पारितोषिक आहे. षटकार आला तर ओमकार शिगवण यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज. फटका गेलाय, षटकार. याच करता मी म्हटलं होतं बाबा, दो भाई दोनों तरफ तबाही. मैदानाच्या आतमध्ये नाही तितके मैदानाच्या बाहेर पण आहे. कारण एक पाठीरागा तिथे देखील आलाय, टीमचा म्हणाले 20 तो देखील आहे.
एक्साइटमेंट आहे पण एक्साइटमेंट आहे ते एंटरटेनमेंट पण आहे. आज रविवारचा दिवस एंटरटेनमेंट वाला आहे. रविवारचा दिवस एन्जॉय वाला दिवस आहे. धावत करण्याची संधी होती इथे. आता मॅच अगदी हातात निसटलाय. श्याम आमच्या जोडीने आहे. रविवारचा दिवस एंटरटेनमेंट वाला दिवस असतो आणि या नोकरदार माणसासाठी तर रविवारचा दिवस फार महत्वाचा असतो. तो सुट्टीचा असतो. पण रविवार कसा असतो माहितीये का? एक तर तुम्ही उशिरा उठता. रविवारचा दिवस त्या चिप्सच्या पॅकेट सारखा असतो. खोलल्यावर माहिती पडतो अर्धा पहिलाच संपलाय. उठल्यावर माहिती पडतो अर्धा पहिलाच संपलाय. फटका खेळलाय सध्या आपण बघतोय लॉंगॉनला क्षेत्ररक्षकाला या चेंडूवरती. सध्या तरी जर आपण बघितलं गेलं तर 2 धावेचा प्रयत्न आणि इथून कलेक्शन नाही झालंय. या चेंडूवरती आल्या 2 धावा आणि 2 धावेने संघ पोहोचलाय तो म्हणजे 33 वरती. आता 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 1 धावेची आवश्यकता आहे मैदानाच्या आतमध्ये. षटकानंतर दुसऱ्या ओव्हरच्या त्या 4थ्या बॉल वरती ठोकलेला षटकार. आता 6 मध्ये करायच्या त्या 2. 6 चेंडूचा खेळ आहे. 2 धावांची आवश्यकता आहे. एक चमत्कारच फक्त आहे मॅचला आपल्या बाजूला खेचू शकतो. मॅजिक 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 पाहिजे. आणि असं इंडियामध्ये लोक लॉजिकला कमी ना मॅजिकला जास्त मानतात. आता सध्या प्रकरण हे घडतंय जादू. तसं आहे लोक लॉजिकला कमी आणि मॅजिकला जास्त मानतात. म्हणून काय माहितीये महाराष्ट्रात काय झालं माहितीये का? आमच्याजवळ अल्पेश देखील आहेत. आज लॉजिकच्या जागी मॅजिकला मानतात. म्हणून महाराष्ट्रामध्ये ना सायंटिस्टला नाही म्हणत बाबा लोकांची जातात चलतीये. त्याला कारण आहे कारण लॉजिकला नाही म्हणत मॅजिक पाहिजे त्यांना. आता मॅजिक मैदानावरती पण पाहिजे. आता ते मॅजिक येईल का बघूया. 6 मध्ये करायचे 2. 6 मध्ये 2 धावेची आवश्यकता आहे. मॅजिकल गोलंदाजी होणं गरजेचं आहे. पहिल्या षटकामध्ये महत्वाचा खेळाडू बंटी याच्यावरती 21 त्यानंतर 12 आणि त्यानंतर जर आपण बघितलं गेलं तर पूर्णपणे कलाटणे आले. पण मैदानाच्या आतमध्ये थोडंसं स्पीडअप करा प्लीज विनंती असेल. क्षेत्ररक्षण करणारा संघ 6 चेंडू 2 धावेची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये फिनिश कशा पद्धतीने केलं जाईल. सध्या फलंदाज आपण जर बघितलं तर अमर हा चेंडू वाईड हाताळलाय आणि वाईड हाताळल्यानंतर चेंडू गेलाय सीमारेखा पार. आणि अशा तऱ्हेने आपण संघ जर बघितलं गेलं तर पनाली बीच संघ या मॅचला जिंकलंय. चांगली कामगिरी केलंय आणि पराभूत झालाय खारीचा संघ.